नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचे रेश्माज किचनमध्ये मी रेश्मा खूप खूप स्वागत करत आहे। ख्रिसमस जवळ आलेला आहे। घरातील सर्व बच्चे कंपनी खूपच एक्साइटेड असते, म्हणूनच या बच्चे कंपनीसाठी मी होममेड असा केक तयार केलेला आहे। तुम्ही बघितलंच असेल केक दिसायला किती छान दिसतोय। चला तर मग आपली रेसिपी सुरू करूया। तर केक बनवण्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये अर्धा कप दही आणि अर्धा कप तेल घेतलेले आहे। तुम्हाला जर तेल यूज नसेल करायचे तर तुम्ही त्याऐवजी बटर सुद्धा यूज करू शकता। तेल व दही व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर मी त्यामध्ये 1 कप पिठी साखर ॲड केलेली आहे। पिठी साखर ॲड करताना ती नेहमी चाळणीने गाळून घ्यावी, जेणेकरून आपल्या बॅटरमध्ये गोळे राहणार नाही। तुम्हाला साखर ॲड करायची नसेल तर तुम्ही त्याऐवजी 1 कप गूळ सुद्धा घेऊ शकता। साखर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर मी आता 1.5 कप रवा तसेच 1/4 कप गव्हाचे पीठ घेणार आहे। गव्हाच्या पिठाच्या ऐवजी तुम्ही मैदा सुद्धा ॲड करू शकता। बॅटर व्यवस्थितपणे मिक्स झाल्यानंतर मी त्यामध्ये हाफ टेबलस्पून बेकिंग सोडा तसेच हाफ टेबलस्पून बेकिंग पावडर यूज करणार आहे। शेवटी मी अर्धा कप दूध टाकून रवा व्यवस्थित भिजण्यासाठी 20 मिनिटे बाजूला ठेवणार आहे। 20 मिनिटे झालेली आहे। तुम्ही बघू शकता आपल्या केकसाठीचे बॅटर छान फुलले आहे। तर मी इथे काही ड्रायफ्रूट्स ॲड करते आहे। तर मी त्यासाठी काही पिस्ता, मनुके तसेच टुटी फ्रुटी ॲड केलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला हवे ते ड्रायफ्रूट्स घेऊ शकता। इथे मी एका छोट्या बाउलमध्ये थोडे बॅटर साईडला काढून त्यामध्ये फूड कलर ॲड केलेला आहे। फूड कलर ऑप्शनल आहे, परंतु मी विचार केला की बच्चे कंपनीसाठी करत आहोत तर काहीतरी कलरफुल करूया। केकच्या ट्रेमध्ये खाली बटर पेपर टाकल्यानंतर मी सर्व बॅटर व्यवस्थितपणे एकसारखे स्प्रेड करून घेणार आहे। केकसाठीची तयारी करतानाच मी एका साईडला कढई प्रीहीट होण्यासाठी ठेवली होती। तुम्ही केक बेक करण्यासाठी कढई, इडलीचे भांडे किंवा कुकरचाही यूज करू शकता। केकसाठीचे बॅटर व्यवस्थितपणे झाकणाने कव्हर करून घेऊयात आणि साधारणपणे 45 ते 50 मिनिटे मंद गॅसवर व्यवस्थितपणे बेक करून घेऊया। केक बेक झाल्यानंतर मी थोडा वेळ थंड होण्यासाठी तसाच ठेवला होता। तुम्ही बघू शकता आपला केक रेडी आहे। तुम्ही बघू शकता केकला रंगही खूप छान आलेला आहे। तसेच इथे मी तुम्हाला दाखवत आहे केक वरपर्यंत व्यवस्थितपणे शिजलेला आहे। केक थंड झाल्यानंतर केक आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। मस्त स्पंजी असा केक तयार झालेला आहे। इथे मी केक 2 पार्टमध्ये डिवाइड करून घेणार आहे। तुम्ही बघू शकता केक अगदी व्यवस्थितपणे परफेक्ट असा बेक झालेला आहे। केक 2 पार्टमध्ये डिवाइड केल्यानंतर मी त्यामध्ये मिल्क मेड मिठाई मेडची 1 लेयर देणार आहे, जेणेकरून आपला केक टेस्टी लागेल। तुम्ही मध्ये लेयर देण्यासाठी व्हिपिंग क्रीमचा सुद्धा यूज करू शकता। तुमच्याकडे असेल तर नक्की यूज करा। अशा प्रकारे मी केकच्या दोन्ही साईड कव्हर करून घेणार आहे। इथे मी केकचे साधे सिंपल छोटेसे डेकोरेशन करणार आहे, तर मी त्यासाठी इथे फ्रूट्सचा यूज केलेला आहे। तुम्हाला हवे ते तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही फ्रूट्स घेऊ शकता। घरातील बच्चे कंपनी फ्रूट्स खाण्यासाठी नेहमी नाटक करतात, तर म्हटलं की केकच्या निमित्ताने तरी ते फ्रूट्स खातील। केक डेकोरेट करण्यासाठी मी इथे फ्रूट जॅमवरती पायनॅपल स्लाइसेस ठेवलेले आहेत। बच्चे कंपनीचे काही फेवरेट चॉकलेटसुद्धा ॲड केलेले आहेत मी। घरात असलेल्या सामानामध्ये अगदी सोप्या पद्धतीने हा केक रेडी होतो। शेवटी मी गार्निशिंगसाठी थोडीशी इथे पिठी साखर स्प्रेड केलेली आहे। तुम्हाला हवा तसा घरात उपलब्ध असलेल्या सामानापासून तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे केक छानपैकी डेकोरेट करून घ्या। तुम्ही बघू शकता माझा केक तर किती छान दिसतोय। तुम्ही सुद्धा घरच्या घरी असा केक बनवू शकता।
तर मग कशी वाटली माझी रेसिपी आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच तुम्हा सर्वांना क्रिसमसच्या माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.